नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आरळा येथील मुस्लिम बांधवांची न्याय यात्रा यशस्वी. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. शिराळा तालुक्यातील आरळा गावातील मुस्लिम बांधवांवर झालेल्या कथित अन्याय व अत्याचाराच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या न्याय यात्रेला अखेर यश मिळालं आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आरळा गावातील 8 ते 10 मुस्लिम बांधवांनी शनिवारी दिनांक 7 रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या दिशेने न्याय यात्रेला सुरुवात केली होती. सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या सकारात्मक चर्चेत आंदोलकांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या. यावेळी वाळवा विभागाचे प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, DYSP, शिराळा तहसीलदार तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आरळा येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढील 8 दिवसात IG कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच पीडितांवर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुन्ह्यांची तपासांती योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. संबंधित गुन्ह्यांचे तपास अधिकारी बदलण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे. जामिनावर सुटल्यानंतर गावात येऊन त्रास देणाऱ्या व हुल्लडबाजी करणाऱ्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. गावातील शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आरळा येथे नवीन पोलीस चौकी सुरू करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व करणारे आबिद डांगे यांनी प्रशासनाने मागण्या मान्य केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. न्याय यात्रेला यश मिळाले असून प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली. यासाठी प्रशासन आणि महाराष्ट्र संघर्ष समितीचे आम्ही आभारी आहोत, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष शाकीर तांबोळी म्हणाले, हा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा विजय आहे. संविधान हे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणारे प्रभावी माध्यम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आपली न्याय यात्रा थांबवून आंदोलन मागे घेतलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी हरुण नालबंद. आम्हाला थांबवून या ठिकाणी काही लेखी आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत. ती ठराविक वेळेत आमची पूर्ण होतील अशी आम्हाला त्यांच्यापासून अपेक्षा आहे. जर ती नाही पूर्ण झाली तर आणखी आम्ही पुढच्या काळामध्ये 100% ठरलेल्या वेळेत परत एकदा न्याय यात्रा काढू. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाचा विजय झालेला आहे. आणि त्यांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना न्याय मिळालेला आहे. आणि या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेल्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो. तर या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी आमची ही न्याय यात्रा आम्ही थांबवत आहे. आणि इथून पुढच्या काळात जर असा काही प्रकार आमच्याबरोबर झाला तर त्या संदर्भात आम्ही नक्कीच आवाज उठवू. आणि ज्या काही अशा घटना घडतील त्या घटनेला इथून पुढच्या काळात पोलीस प्रशासन आळा घालायचं नक्कीच काम करेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आम्ही थांबतो. तांबोळी साहेब, तुमचं 2 शब्दात म्हणून. आज 7 तारीख आणि आजच्या तारखेला आरळीकरांच्यावर जो काही अन्याय झालेला होता, अत्याचार झालेला होता, या अन्याय अत्याचाराच्या विरोधात या आरळा गावच्या 8 ते 10 मुस्लिम कुटुंबांनी माननीय हायकोर्टाकडे न्याय यात्रा सुरू केली होती. आणि न्याय यात्रा सुरू झाली सकाळी आणि जवळपास 10 ते 12 किलोमीटर आल्यानंतर प्रशासनाने त्याची पूर्णपणे गांभीर्याने दखल घेत तिथं यांच्याशी संपर्क केला. त्यामध्ये वाळवा विभागाचे माननीय प्रांत अधिकारी असतील, DYSP साहेब असतील आणि कोकरूडच्या तहसील मॅडम असतील शिराळ्याच्या, आणि सर्वच या अधिकाऱ्यांनी येऊन ज्या काही मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेला चौकशी करण्याकरता एक समिती नेमावी अशा प्रामुख्याने ती मागणी होती. ती चौकशी समिती नेमण्याचं 8 दिवसात त्याचा प्रस्ताव IG साहेबांच्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव हे देतील. दुसरी जी यांच्यावरच एक खोटा गुन्हा दाखल झालेला आहे, त्या खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा सुद्धा ऐवा बदलून तपासांती तो दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तिसरा, जो ज्या वितुष्ट लोकांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तिथे जे असणारे ऐवा आहेत ते सुद्धा ऐवा बदलण्याची मागणी होती, ती सुद्धा मान्य झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
जामीनवर सुटलेले जे काही आरोपी आहेत, जे जामीनवर सुटल्यानंतर सुद्धा परत त्यांनी उच्छाद मांडला आणि जणू काय स्वातंत्र्याची लढाई लढून आम्ही आलो आहे असा जो काय त्यांचा आविर्भाव होता, हा वास्तविक पाहता हा सुद्धा एका प्रकारे गुन्हाच होता. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी होती, ती सुद्धा मागणी पूर्ण झालेली आहे. आणि आरळा गावात पोलीस चौकीचा एक प्रस्ताव मागणी आमची होती आणि ती सुद्धा मागणी मान्य झालेली आहे. अशी आजच्या या न्याययात्रेत आम्ही जे काढलेला, ह्या लोकांनी काढलेला जो हे होता न्याययात्रा होती, त्याला पूर्णपणे यश मिळालेलं आहे. आणि हे यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, हा संविधानाचा विजय आहे. हे संविधान हे आपलं शस्त्र आहे आणि हे खालच्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम हे संविधान करतंय. त्यामुळे हे जय संविधान. आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.